भंडीशेगाव येथील डॉक्टर कुटुंबावर कारवाई करा, अपघातग्रस्त नातेवाईकांचा गंभीर आरोप। भंडीशेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर बजरंग सुरवसे आणि त्यांच्या पत्नीला वाचवण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केलं असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप अपघातग्रस्त मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। 2 माणसं मृत्युमुखी पडलेत, एक जण गंभीर जखमी आहे, तरी देखील कारवाई केली जात नाही। पोलीस प्रशासन चाल ढकल करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गेल्या 18 दिवसांपासून कारवाई का केली नाही, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर केला जात नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। माझं नाव शुभम रामा माने, मी गिरजणे गावचा राहणार आहे। तरी माझा भाऊ आणि आम्ही भंडीशेगावला आलो होतो। भाऊ त्याच्या सासूला आणायला पंढरपूरला आला होता। तिकडून तो माघारी येताना भंडीशेगावमध्ये धडक झालेली आहे। तरी ते डॉक्टर ची बायको गाडी चालवत रॉंग साईडने आली आणि तिने अशी धडक दिली। आम्ही त्याच ठिकाणी होतो। तिथून परत प्रेताला आम्ही पंढरपूरला आणलं। पंढरपूरला आणल्यानंतर इथं केस वगैरे दाखल केली, तरी त्या डॉक्टरांनी काही कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। घटना होऊन किती दिवस झाले? घटना होऊन आता तरी साधारण 15 दिवस होऊन गेले, तरीही इथं प्रशासन काही दखल घेत नाही। डॉक्टर वगैरे ही राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। किती लोक यामध्ये एक्सपायर झाले? यामध्ये माझा भाऊ, त्याची सासू एक्सपायर झालेली आहे आणि त्याचा सासरा सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। काय त्याची परिस्थिती काय आहे? आता तो सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। त्याच्यात डोक्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे, पायाचं ऑपरेशन करायचं आहे, पायाचा पूर्णही झालेला आहे, त्याला आयसीयूमध्ये ॲडमिट केलेला आहे। तरी डॉक्टर त्याची जबाबदारी घेत नाही आहेत, प्रशासनही त्याची जबाबदारी घेत नाही।